माणसं या क्षेत्रात असणं खूप महत्वाचे आहेत. आणि आजकाल तुमच्यासारख्या माणसांमुळं हे बैलगाडी क्षेत्र चालू आहे म्हणजे कारण अशा माणसामुळे काय होतंय. मला तुम्हाला एक विशेष सांगायचं म्हणजे मला माणसं अशी भेटली काय काय बरं का. एक मैदान कोणाचं नाव घेत नाही मी. एक मैदान गेलो तर पोरांनी वैरणची पेंडी वर टाकली होती टपाव पाळण्यात आणि ती वाऱ्यानं उडली आणि ती यांच्या कोणाच्या लक्षात आलं नाही चालवताना मैदानावर गेलो आणि गट पळून आल्यानंतर एक व्यक्ती होता. मला माहिती ती कोण व्यक्ती ती. तर शंभू का पोरग गेलं आता खायलाच नाही दोन काड्या भाज्या मला वाटतंय होता. दोन काड्या खायला म्हणलं मी म्हणलं नको. तो म्हणला थांबा दोन तर काड्या पाहिजेत त्यांच्यातल्या दोन तर काड्या आणून टाकतो काय अक्का नको. त्या माणसाने दोन काड्या सुद्धा दिल्या नाही. दोन काढायचं नाही दिल्या. माणूस मला माहिती तो कोण आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. त्या माणसाने मी लांब होतो मी बघत होतो त्याला म्हणलं कशाला गेलता. तो म्हणला अहो म्हणलं दोन काड्या बाजारला अरे जाऊ दे म्हणलं असल्यानं मागच जाऊ नको काय त्याच्या वाचून दुसरं. त्याच्या विरुद्ध मी त्या दिवशी ह्याच्या मैदानात होतो क्वार्टरला राहिलो जयंत केसरी. तर तिथं म्हणजे त्यांचं नाव मला माहित नाही आमच्या पुढे बैल बांधला होता. त्यांनी गटाला काय मार खाल्ला असेल माहित नाही तर आमच्यातल्या पोरांनी आम्ही नेलो होतो कंस नेलती वाड नेलत पण वैरण दिसली म्हणून आमच्यातलं एक म्हणलं चार काड्या वैरणीच्या आवडत्या सर्जाला आणतो. तर त्या माणसाने सगळीच वैरण काढून दिली. तर मी त्याला म्हणलं अहो सगळी नको चारच काड्या द्या. हा तो म्हणला आम्ही घरी चाललोय असू द्या खाऊ द्या. म्हणजे हा माणसात फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी दोन काड्या तीन काड्या दिल्या नाहीत भाज्याला त्या जागी दुसरा माणूस अख्खी वैरणच वरची काढून सर्जाला देत होता त्याने त्याची गाडी मार आणि त्या एका मैदानात बाजानीच गाडी मारली त्याची. म्हणजे बाजी सुद्धा आता म्हणजे माणसात बी फरक आहे बैल क्षेत्रात चांगल्या कारण काय होतं चांगल्या माणसाला चांगली माणसं भेटतात. नाही मला ह्यातनं संदेश काय द्यायचा आहे त्यावेळेस माझ्या बाजाला दोन तुम्ही काड्या दिल्या नाही नका देऊ. त्याचा राग नाहीये माझ्या मनात पण तुम्ही असं नका करू. शेवटी 1-7 जणांनी वाटून खाल्ला होता. तुम्ही एक पिंडीतल्या दोन काड्या त्या मुख्या जीवासाठी देऊ शकत नाही. मला देऊ नका कधी पण उद्या तुम्हाला भविष्यात जर कोण मागाय आलं आडी अडचणी तर त्याला द्या त्या दोन काड्या. तुमच्या त्या दोन काड्या त्या जनावरांच्या मुखात गेल्या त्याच्या आत्म्यानं तुम्हाला आशीर्वाद चांगला मिळेल एवढंच मला कळत.